सगळं ठीक आहे ना तिकडे? आशू दादाची तब्येत ठीक आहे ना? अगं बोल ना. हॅलो, दादाची तब्येत ठीक आहे ना? हो हो. आशू अगं काय झालंय तुला? मिसेस देवधर, ऑपरेशन यशस्वी झालंय. आपण आपल्या प्रयत्नात यशस्वी झालोय असं सध्या तरी म्हणू शकतो. आम्ही त्यांना बघू शकतो का? नाही, इतक्यात नाही, पण काचेतून पाहू शकता. कालपासनं मीता थोडी नर्वस आहे. म्हणजे तिला अशी भीती वाटते की तू स्वतःचं काही बरं वाईट माझी खात्री आहे की तू असं काही करणार नाहीस. माझा विश्वास आहे तुझ्यावर पूर्णपणे. तुझ्या दादांची, माझ्या बाळाची आणि तुझी सुद्धा मी जबाबदारी स्वीकारली आहे. आशू, दादाचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं. मला तर वेगळीच भीती आहे. कसली? चुकून उद्या त्या समीरला सगळं कळलं ना तर तूच आशूला त्या सरोगसीच्या बाबतीत भरीस पाडलायस असं वाटणार आहे त्याला. सो व्हॉट? आय डोंट केअर. या डोंट केअर काय? सगळा तमाशा होईल, कळलं ना? ओव्हरऑलच ते आशू ना खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकणार असं वाटतंय मला. नाही काय आता तिने हे सगळं लपवलंय, पण उद्या त्यांचं लग्न झाल्यानंतर तिला हे सगळं खरं सांगावं लागणार आहे. गेले काही दिवस तू खूप डिस्टर्ब आहेस पलाश. काही प्रॉब्लेम आहे का? भांडण झालंय का कोणाशी? सांग ना. तुमच्यासारख्या प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, कार्यक्षम अधिकाऱ्याची नीट कदर केली जात नाही असं फार तीव्रतेने जाणवलं मला. याच्यावर एक नजर टाका. हे एवढं मोठं बोलत सर नाही. म्हणजे आतापर्यंत आम्हाला छोट्या मोठ्या पाकिटांची सवय होती हो. म्हणून आपलं बापरे काय. हे सगळं बघून तुमची डायलॉग बाजी एकदम बंदच झाली होळकर साहेब. मग होळकर साहेब हे पाकिट आता कमिशनर साहेबांकडे पाठवू? नाही नाही नको साहेब, हे तुमच्याजवळच ठेवा प्लीज साहेब. बरं ठीक आहे, तुमच्याकडेच राहू दे. माझ्याकडे या सगळ्याच्या बऱ्याच कॉपीज आहेत. या क्षणापासून तुम्ही अश्विनी देवधरला ओळखत सुद्धा नाही, बरोबर? हो नाही म्हणजे म्हणजे कोण अश्विनी देवधर? गुड. या हे काय साहेब? ठेवा. साहेब अजून का मारताय मला? राहू दे, खर्चा करता. तुम्ही म्हणताय म्हणून ठेवतो सर. जरा सुधारा स्वतःला. हो साहेब, मी प्रयत्न करीन साहेब. येऊ.